या जिल्हा परिषदेत आपण भाजपला सिंगल अंकावर रोखायचं, सिंगल अंकावर, म्हणजे 10 सुद्धा भाजपच्या सीटा येणार नाहीत या जिल्ह्यात, ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. जिथं जिथं त्यांचे उमेदवार निवडून मागचे आलेले त्या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लागणार, त्यांची या ठिकाणी येणार नाही. आणि त्यांना आता वाटते मिरज तालुका म्हणजे मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री, त्यांचा तुम्हाला सांगतो की मिरज विधानसभा क्षेत्रातल्या म्हणजे मिरजेच्या महापालिका क्षेत्रात मागच्या वेळे 12 त्यांचे आणि 12 आपले आलेले, आता 14 आपले 9च त्यांचे आलेले, म्हणजे मिरजेत सुद्धा आपण त्यांना हरवलेलं आहे. आणि आता मिरज ग्रामीणचा आपला जबाबदारी आहे, मिरज ग्रामीण मध्ये सुद्धा आपण त्यांना पराभूतच करणार आहे. पूर्ण परिसरात एकही भाजपचं कमळ फुलता कामा नाही, याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. हा काँग्रेस पक्षाचा विचार हा पुढे न्यायचा आहे. अजून खूप भाषणं करायची आहेत, पण या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत प्राजक्ता प्रशांत चौगले, एक चांगली शिकलेली मुलगी या ठिकाणी आपण तिला उभं केलेलं आहे. त्याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या मिसेस विनाताई या सुद्धा आपण या ठिकाणी या पंचायत समिती उभं करतोय. आणि ह्याच तुमच्या 106 नंबर आरग पंचायत समितीतनं दीपक मजूर आप्पासाहेब कावळे हे सुद्धा आपले ह्या ठिकाणी उभे. याच ठिकाणी आपण त्यांचा कार्यक्रम घेतला होता, जमलाच होता, तेव्हा हे ताकदीचे उमेदवार आपण या ठिकाणी दिले. त्या सगळ्यांना आपण निवडून द्यायचा. बेडगेसाठी उद्या परत कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्या बेडगेचे उमेदवार त्या ठिकाणी सगळे उपस्थित राहून बेडगेचे लोक उपस्थित राहतील. पण आता आर्गेच्या दृष्टीनं आपण सगळ्यांना ताकदीनं कामाला लागायचे उद्देश तुम्हाला आता या ठिकाणी निर्देश देतो. काही दिवसांनी पुन्हा एखाद्या जाहीर सभेत आर्गेत आपण सगळेजण पुन्हा येऊन तुमच्या सगळ्यांची संवाद साधतो.